10 किलोमीटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गिरजा डॅम आमच्या हक्काचा, गिरजा डॅम आदिवासींच्या त्याच्यामुळे कोणाला काही लागला हवाय कुछ पाने के लिए आम्ही चर्चा करतो. जबाबदार कोण अधिकारी आहे इथं? जे जबाबदार अधिकारी आहे ते इथं आम्हाला बोलायचं तुमच्यासोबत. जबाबदार अधिकारी कोण आहे ते मला बोलायचं. तुमच्या समोर जर इथे आदिवासीच्या लोकांवर आम्ही लिगली निवेदन दिलं, सगळ्यांना हे दिलेलं आहे, तुम्ही हल्ला होईपर्यंत कसं काय थांबता? इथं बघायची भूमिका घेता राव साहेब. कोणाची बागेची भूमिका? मासेमारी आदिवासींच्या हक्काची, गिरजा डॅम आमच्या हक्काचा, गिरजा डॅम आमच्या हक्काचा. दादागिरी 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 हक्काचा. मासेमारी आमच्या हक्काची, मासेमारी आमच्या हक्काची. आमच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. गुन्हे दाखल आदिवासीवर हल्ला करणाऱ्यावर भ्याड व्हायलाच पाहिजे. तुम्हाला परमिशन नाही वगैरे, तुम्ही फक्त 149 ची अशी नोटीस सर्वसामान्याला सगळ्यांना फक्त आमची विनंती. आम्हाला तुम्हाला काय त्रास द्यायचा आणि विशेष म्हणजे तुम्ही सहकार्य केलं नाही, सहकार्य केलं. पोलीस कर्मचारी सगळे होते. आम्हाला तुमच्याबद्दल काय बोलायचं नाही, आमचं काय म्हणणं आहे ना, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. फक्त आमचं सहकार्य ठिकाणी या तलावावर जे गिरजा प्रकल्प डॅम आहे, या डॅमवर या ठिकाणी आपण मोर्चा आणलेला होता. आपला मोर्चाचा उद्देश आमचा हा होता का आजच मासे धरायचे, परंतु मॅडमने कायदेशीर बरीच लांबी गोष्ट सांगून टाकली. बरं ठीक आहे, आपण ते बी करू. ते काय फार वाईट म्हणजे अवघड नाही, कागदपत्र आणि त्यांचे पण ते परवाना आणणं ते आपण सगळं लिगली करू. आणि या ठिकाणी कुणीही जोपर्यंत तुम्हाला परवाना भेटत नाही, तो 10 किलोमीटरच्या आतमधला जरी असेल तरी या ठिकाणी कोणी त्या तलावावर या ठिकाणी जायचं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता तुम्ही एका ठिकाणचे राहणार आहेत, बरोबर आहे की नाही? ज्यांनी आता या ठिकाणी हल्ला केला, दमबाजी केली, ते पण इथले आहेत. हे आंदोलन झाल्यानंतर कोणी कोणाच्या घरी जाऊन धरणावर काय आदिवासी संघटनाचं लोक मोर्चा काढलेले आहे, काय प्रकरण आहे ते? सर त्याला आम्हाला माहितीच नाही त्याच्यामध्ये काय. त्याने एकदमच असं मोर्चा काढला त्याने आणि आमच्यावर त्याने अटॅक केलेला, दगड मारते गलुलीना. आता आम्ही पण आदिवासीचे, मग आम्ही जर तीर मारला असता तर आम्ही जर तीर आणला की आम्ही संघ जेवढे आम्ही भांडणं आता आमचे आदिवासी जर भांडणाचं काय कारण? हा, तर आता त्याला समजायला पाहिजे समोरच्याला, जे अनिल जाधव जे आहे ते त्याला समजायला पाहिजे ना. काही पहिले येऊन त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती का इथं काय चालू आहे काय नाही बा, कसं आहे, आदिवासी त्या संस्थेमध्ये आहे का. त्या संस्थे जे त्यांनी आता जे टाकले म्हणते ते आपले आदिवासी, आम्ही आदिवासी, आम्हाला धुवो ते जाळी टाकू देत नाही, मच्छीमार करू देत नाही. तर मग अशी चौकशी त्यांना पहिले येऊन बसून आणि करायला पाहिजे होती. आणि या दादागिरीच्या विरोधामध्ये आता आपण बंड पुकारलेलं आहे. संविधानिक पद्धतीने आपण हे सारे करणार आहे. यांना इथून पुढे एक झिंगा आणि एक मासा सुद्धा, मी अनिल जाधव भिलाच्या पोटचा, यांना एक मासा या तळ्यातून मी धरू देणार नाही. मला अनिल जाधव म्हणते, मी बाबासाहेब आंबेडकर सगळं काम करत नाही. मी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं ना, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवासोबत प्रकाश आंबेडकरांसंग मी काम करतोय. माझ्या कानात बिड्या नाही, माझ्या कानात बिड्या नाही. मी संविधान पाठ असलेला माणूस आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे काही तलाव आहेत, जे डॅम आहेत, त्या सगळ्या ठिकाणी धनदांडग्यांचं अतिक्रमण आहे. आणि या ठिकाणी यांनी हे आंदोलन मी जेव्हापासून
या ठिकाणी निवेदन अंदा शिंदे. आम्ही इथंच मासेमारी करतो, याच गावचेच आहे. आता ह्या वातावरणमुळं आमचे धंदा बंद झाला आहे, आम्हाला खायला काही नाही आहे. आमचे आदिवासी लोक आहे. आता हे आंदोलन आम्हाला काही माहितीही नव्हतं, आम्हाला काही अर्ज नाही, फाटा नाही, काही नाही. हे अचानकच येऊन आमच्यावर अटॅक केला आणि दगडं मारहाण करू राहिले. आम्हाला याच्यातलं काहीच माहिती कुठले लोक नाही. आहे ते? ते वडोदचे सगळे, आता वडोदचे काही बाहेरचे. आता ते काही आम्हाला काही तुम्ही आदिवासी आहे पण तुम्हाला मासेमारी करू देत का इकडे? हा करू देते आम्हाला. हा आमच्या त्याच्यावरच पोट पाणी आहे, आम्हाला दुसरं कामच नाही ना. आम्ही त्याच्यावरच, आमच्या चेअरमन साहेबाच्या याच्यावर आम्ही सगळे पोट भरतो येईल. आणि एका माणसानं फक्त एवढी घाण काढली. काय नाव तुमचं? नाव सांगा. माझं रुक्मान भांडा शिंदे. ग्रामपंचायत इकडून त्यांची एक मतदार यादी घेऊन यायची आहे, ज्याच्यावर त्यांचं नाव नोंदणी केलेलं असेल, इलेक्शन कार्ड, तुमचं आधार कार्ड आणि जे काही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे तो अर्ज असेल. तुमचा परवाना मिळवायचा असेल त्याच्यासाठी अर्ज वेगळा असतो आणि तुम्हाला जर सभासद व्हायचं असेल त्याचा अर्ज वेगळा असतो. सभासद व्हायचा अर्ज जो आहे हा तुम्हाला सहकार विभाग कायद्याकडे द्यायचा आहे किंवा संस्थेकडे द्यायचा आहे. मासेमारी परवानाचा अर्ज जो आहे हा आमच्या विभागाकडे द्यायचा आहे. तुमची अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर छाननी केली जाईल. छाननी केल्याच्या नंतर जर मला वाटलं त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत तर तो अर्ज सरळ फेटाळला जाईल. त्याच्या पुढे कोणतीही कारवाई होणार नाही. संधी द्या ना ज्याच्या संधी द्या ना, फेटाळला तुम्ही तर. कागदपत्र बोलते. ते कागद जर तो गावचा मेंबरच नाहीये, हा, मग ठीक 10 आहे. किलोमीटर मधला मेंबरच नाहीये, त्याला मी परवानगी देऊ शकत नाही. त्याच्यात मी पुढे कारवाईच नाही करणार. जे लोक असतील त्या याच्यामधले, त्या लोकांच्या याच्यावरती जर कारवाई करायची असेल त्यांना मी एक तारीख देईन, छाननी केल्याच्या नंतर तारीख देईन. तिकडे जर क्रियाशीलता तपासणीमध्ये तुम्ही जर पाण्यामध्ये उतरण्यासाठी योग्य वाटला तरच तुम्हाला मी परवाना देईन, अन्यथा परवाना देता येणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. संस्थेचा जे आहे त्याचा भाग जो आहे तो आमच्याकडे आणि सहकार विभागाकडे आहे, ते आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई त्याच्यावरती करू. दुसरा भाग, तुम्हाला ज्या काही शासनाच्या योजना असतील, तुमच्या कॅटेगरीसाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची तुमची जी माहिती तुम्हाला हवी असेल, तुमचे जे कोणी सभासद आहेत त्यांच्याकडे तुम्ही एक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करा आणि तिकडे तुम्हाला शासनाच्या मत्स्य विभागाच्या ज्या कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला देता येत असेल. फक्त मासेमारी करायची आहे ती फक्त जाऊन आपण पाण्यामध्येच मासेमारी करतो हा डोक्यातला भ्रम आधी पहिले काढा. मासेमारी विक्रेता करता येतो, मासेमारीच्या जाळे बनवता येतात, मासेमारीच्या होडी बनवता येतात, मासेमारी करण्यासाठी तुम्हाला वाहतूक करता येते. अशा ज्या काही तुम्हाला योजनेचे लाभ हवे असतील त्या योजनेबद्दल तुम्हाला मी माहिती देईन. फक्त पाण्यामध्ये उतरायची जिद्द असेल तर हा प्रकार जरा दुसऱ्या बिझनेसकडे पण वळा. सभासद फक्त होऊन आपल्याकडे काहीतरी ठेवायचे हा भाग ठेवू नका, बिझनेस करायच्या पद्धतीकडे पण जरा वळा. तर त्याच्याबद्दलच्या ज्या काही माहिती असतील त्या तुम्हाला एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा, तिकडे मी येते आणि तुम्हाला त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगू शकेन. काय माहिती का, असं काऊन वाटलं तुम्हाला धरणावर आंदोलन करावं? तुम्हाला कार्य होतं, कार्यालयावर तुम्ही आंदोलन केले असते. तुम्हाला 12 तारखेला मॅडमने बोलिले होते तिकडे, तुम्ही तिकडे ना जाता डायरेक्ट तुम्ही आंदोलन करतो, किती योग्य आहे? आम्हाला 10 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं. 12 तारखेला मॅडमनी बोलवलं होतं. मॅडमला मी कार्यकर्ते सुद्धा पाठवले होते. परंतु आज या ठिकाणी ह्या गिरजा प्रकल्पासारख्या असे अनेक प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. आज हे जे काही मच्छीमार आयुक्त आहेत, जर तुम्ही यांचं काम काय माहिती का, की मच्छीमार कार्यक्षेत्रामध्ये जे तलाव आहेत त्यांच्या त्या कार्यक्षेत्रामध्ये 10 किलोमीटर कार्यक्षेत्र असतं. तिथले मच्छीमार बांधव बोलून घ्यायचे, त्यांना त्यांचे हक्क समजून सांगायचे. इथं काय माहिती का, बऱ्याच आता तुम्ही लोकांना जर विचारलं त्यांना आत्तापर्यंत माहिती नव्हतं की तलावाच्या हे जो गिरजा डॅम आहे, ह्या गिरजा डॅमच्या 10 किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये त्यांना हक्क असतो मच्छीमारीचा, हा यांना माहिती नव्हतं बरं का. त्याच्यानंतर ह्या 10 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना सभासद होता येतं, हे या लोकांना माहिती नव्हतं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे लोक इथले स्थानिक लोकांना मच्छीमारी करू देत नाहीत, हा एक मोठा विषय होता. आणि हा या ठिकाणी याचा हाच उद्देश होता की ह्या लोकांना कळलं पाहिजे. तिथं बरेचसे ऑफिसला बाई जर मॅडम किती बोलवते, 2 जण आहे, मॅडम किती बोलवतात तिथं 2 जण आहे. मासेमारी करू देत नाही, भरपूर लोक आहेत ते तुमच्या आदिवासी समाजात तिथं मासेमारी करतात. नाही आता जेवढे आले होते ना, तर इथं बघ हे इथले स्थानिक लोक होते बरेचसे. बाईट वगैरे बी घेतात, हा, त्यांचे बरेच करतात त्यांनी. नाही बरेच जण जे आहेत ना आता इथले स्थानिक मच्छीमार आहेत ना, ते त्यांना करू देत नाही, असे बरेच जणांच्या तक्रारी. आता बऱ्याच जणांचं जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी आहे की या ठिकाणी स्थानिक मच्छीमार जो झिंगा आहे इथे
रावस आहे, कतला आहे, हा जे काही मासे आहेत हे एक चिंगळीसुद्धा हा माणूस या ठिकाणी देत नाही. आता तुम्ही बघा कोणतंही आंदोलन असेल तर मी पण 20-22 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. या ठिकाणी मी तर माझ्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत कोणावर हल्ला केला नाही. आता आम्ही रीतसर या ठिकाणी निवेदन दिलं होतं, रीतसर आम्ही इथं डॅमवर आलो होतो. आज या ठिकाणी आम्ही डॅमवर या ठिकाणी आलो म्हणजे आम्ही काय कायदा मोडलेला नाही. कायदा कधी मोडतो की रीतसर आम्ही जर डायरेक्ट त्या ठिकाणी तलावात मासे धरण्यासाठी गेलो असतो तर आम्ही कायदा मोडला होतो. परंतु आम्ही या ठिकाणी आलो. या ठिकाणी आमचा उद्देश काय म्हणजे होता? काय उद्देश होता आज कडेवर आमचा याचा उद्देश हा होता की या ठिकाणच्या जे कार्यक्षेत्रातली जे लोक आहेत यांना मासेमारी करू दिली पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणतायत ना की यात बरेच जण मासेमारी करतात, तर या ठिकाणी ह्या सोसायटीचं चेअरमन बॉडीचं या ठिकाणी काम आहे का स्थानिक लोकांना सभासद करून घेतलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं आहे ना, असेल भरपूर सभासद- नाही ना सर ते सभासद आहे ना नाही त्याच्यात. दोन बोगस सभासद आहेत बोगस आहेत, दोन आदिवासी समाजाचे. दोन मच्छीमार सहकारी संस्था आहे त्याच्यामध्ये. एका मच्छीमार संस्थेची बायको चेअरमन आहे, एका मच्छीमार सोसायटीची चेअरमन नवरा आहे. आता तुम्ही मला सांगा उद्देश काय आहे की जे संस्थेचे सभासद आहेत, संस्थेचा उद्देश महाराष्ट्र शासनाने काय दिला आहे की संस्थेचा उद्देश काय आहे का जे गोरगरीब लोक आहेत त्यांना या ठिकाणी लाभ भेटला पाहिजे. तुम्ही फक्त तुमचंच पाकतात घरातला, हे चुकीचं आहे का नाही साहेब? बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट अशी आहे की मच्छीमार गोरगरिबीचे असेल ना. नाही मग बाकीचे कुठे आहेत? त्याच्याकडे 4 व्हीलर गाड्या नाही आणि तेव्हा विशेष म्हणजे आदिवासी याच्यामध्ये ते त्या संज्ञेतच येत नाही. आदिवासी संज्ञेत कोणता बौद्ध समाज ते आदिवासी संज्ञेत येत नाही. तरी पण ठीक आहे करतो तर आम्हाला ते म्हणायचं नाही. परंतु त्या अजून जे मच्छीमार सभासद आहेत ते सभासदांना यांनी आतापर्यंत कुठे लाभांश वाटलेला नाही. जर या ठिकाणी समजा मला अशी माहिती भेटली की जवळजवळ 30 ते 35 टन मासा या ठिकाणी दर महिन्याला निघतो. मग एवढा मासा जर निघत असेल तर वर्षाला याचे पैसे किती होतात? आणि वर्षाला जर याचे जवळजवळ 1,60,00,000 रुपये मागा मी हिशोब केला होता. तर हा जो लाभांश आहे मग यांनी सभासदांना वाटलाय का? आम्ही फक्त सभासदांच्या विरोधात नाही आलो इथं. सभासदांना सुद्धा ही चेअरमन बॉडी किंवा हे चेअरमन ते फसवतात. हे त्यांना लाभांश देत नाहीत, त्यांना पैसे देत नाहीत. त्यांच्याकडून मग ते कसं काय राहिले मग सदस्य कसं काय त्यांना राहिले? त्याला काय बोलते येत नाही ऐका का? ना सर, हाच विषय ना. हा विषय काय माहिती का? आपले हक्क अधिकार काय हेच लोकांना माहित नाही. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो पेटून उठेल. आता हे असे गुलाम आहेत यांना यांचेच अधिकार माहित नाही. आता इथे जेवढे लोक आलेत ना यांनाच माहित नाही का आपल्याला 10 किलोमीटरच्या आतमध्ये मासे धरता येतात. बरं अशी परिस्थिती. तुमच्यावर पण काय आरोप करतायत ते? काय करतायत? बोला ना. गंभीर स्वरूपीचा आरोप करतायत तुमचे. मला काय माहिती नाही माझ्यावर जे आरोप केले ते. चव्हाण म्हणून कोणीतरी एक आपले सुलतानपूरचा कोणतरी चव्हाण नावाचा व्यक्ती आहे, हम्म. त्यांनी तुम्हाला लावून दिलेली आहे. बाकी स्थानिक आदिवासीचं काय बोलणं नाही असं बरं काय असं म्हणणं आहे ते. मी आंबेडकर चळवळीचं काम करतो आणि विशेष म्हणजे मी ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांच्या नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करतो. मला जर कोणता चव्हाण असेल सोसायटी रद्द करून त्याचं हवाले करायचं असं धोरण. नाही तसं धोरण काय नाही. आमचं धोरण काय 2 संस्था आहेत नाही तर एक संस्था आदिवासींना दिली पाहिजे. जे प्युअर आदिवासी आहेत त्यांना तर एक संस्था द्या, एक संस्था तुम्ही घ्या. हे सरळ आम्ही या ठिकाणी त्यांनी जर बसले असते आपल्यासोबत तर आपण हे गोडी गुलाबानी झालं असतं साऱ्या गोष्टी. इथं धिंगाणा घालायची काही गरज होती का? बिलकुल गरज नव्हती. या ठिकाणी तुम्ही 2 नवरा बायको तिथं संस्थेचा लाभ सगळं मजा करून राहिले आणि हे बाकीचे गोरगरीब तुमच्या तोंडाकडे पाहतात. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात माहिती का? बाबासाहेब म्हणतात तुमच्यासमोर जर कोणी तुपवळशी खात असेल आणि तुम्हाला जर त्याच्यात भेटत नसेल तर त्याच्यासुद्धा वाळू टाकून द्या म्हणजे तुम्हाला हक्क भेटत. त्याच्यामुळं हा विषय त्याच्यासाठी मी आलेलो आहे. आम्हाला भेटत नाही तर मग तुम्हाला पण भेटणार नाही. आम्हाला कायदा कळतो, आमच्या कानात बिड्या नाही. मी जरी आदिवासी भिलाचा जरी असेल तरी मी बाबासाहेबांच्या सोबत काम करतो. संविधान माझ्या पाठ आहे, कायदे माझे पाठ आहेत. कुठं काय करायला पाहिजे हे सगळं मला कळतं. त्यांचं म्हणणं आहे का आदिवासी संघटना जिल्ह्याभरातले आमच्या सोबत आहे आणि तुम्ही इतर जिल्ह्यातून ह्या जिल्ह्यात हस्तक्षेप करतात. तुमच्यावर असं काय आरोप? बाबासाहेबांनी प्रत्येक भारतातल्या लोकांना कुठं राहण्याचा, कुठं व्यवसाय करण्याचा, कुठेही आंदोलन करण्याचा अधिकार दिला. जिल्ह्यामध्ये जर आदिवासी संस्था ह्या गुलाम्यासारखा काही जर कामं करत असतील. काल मी बघितलं की आमचं आज आंदोलन आहे आणि काही चिरीमिरीसाठी एक आदिवासीचा लीडर तिकडे गेला आणि तो म्हणतो की आम्हाला इथं काहीच अडचण नाही, आमच्या पोटावर तुम्ही पाय देतात. पोटावर पाय देण्यासाठी इथं आम्ही आंदोलन नाही ठेवलं, पोटावरचा पाय काढण्यासाठी आंदोलन ठेवलं. कारण या ठिकाणी ज्यांना तुम्ही म्हणताय मासेमारी करतात ठीक आहे, ते असेल 10-5 जण, पण 10 गावातले जर 100 लोकांना जर मासेमारी ते करू देत नसेल तर त्यांच्यासाठी हा आंदोलन चांगलंच आहे ना. आणि या ठिकाणी जे विरोध करतात, जे तुम्ही आदिवासी संघटना म्हणतात, गावाच्या काही नाही माझ्यावर ते माझे समाज बांधव आहे,
मी माझ्या समाजाच्या विरोधात बोलू शकत नाही. ते जरी चुकले असेल तर त्यांच्या कधी ना कधी लक्षात येईल. माझे दुश्मन कोण असेल, इथला धनदांडगे, RSS, भाजप, काँग्रेसवाले, हे आम्ही यांना मतं देतो. परंतु हे लोक एकदाही आमच्या रोजगारासाठी, आमच्यावर अन्याय अत्याचार जर झालं तर त्याच्यासाठी येत नाही. त्याच्यामुळे हे दुश्मन माझे आहेत. मी एक कार्यकर्ता आंबेडकरवादी आहे. मी माझे दुश्मन यांना समजतो. माझ्या समाजाचा जरी माझ्या विरोधात गेला असेल तरी तो माझा दुश्मन नाही, तो माझा या ठिकाणी माझा बांधवच आहे. तो आज चुकला असेल, त्यांनी काहीतरी सांगितलं असेल, त्याला म्हणतो चुकला असेल, परंतु ते माझे विरोधक नाहीत. त्यांचा गैरसमज दूर झाल्यानंतर त्यांनी तर माझी वाटात गाठ घेतली. आता मी फुलंब्रीहून येताना जाधव साहेब म्हणे आमचं चुकलं, आम्हाला ते नीट माहिती नव्हतं, त्यांची गाठ घेऊनच इथं आलो. नमस्कार, मी मधुरिमा जाधव, सहाय्यक आयुक्त मत्स्य छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आमच्याकडे 10 तारखेला एक निवेदन घेऊन अहिल्यानगरचे जे आहेत प्रदेशाध्यक्ष ते आले होते आणि इकडचे काही सभासद आहेत, आय थिंक सोमीनाथ मोरे आणि अजून काही इतर सहकारी आहेत. त्यांच्या वतीने त्यांनी ॲक्च्युली दुग्धव्यवसाय विभाग यांच्याकडे ते आले होते. काहीतरी निवेदन त्यांचं होतं आणि त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की 18 तारखेला या तलावावरती येऊन ते एक आंदोलन करणार असल्यामुळे त्यांनी सूचित केलं होतं. परंतु आंदोलनाचा मुद्दा काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, याबद्दल आम्हाला काही कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असा मोर्चा पुकारला होता आणि त्याच्याच संदर्भामध्ये त्यांचं जे काही निराकरण करायचं होतं स्टार्टिंगला, म्हणजे मोर्चा होऊ नये तिथपर्यंत त्यांची गोष्ट जाऊ नये याकरिता त्यांना मी 12 तारखेला बोलवलं होतं आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थितपणे त्यांनी आधी समजावून सांगावं. त्यांच्या मागण्या काय आहेत, काय करायचं आहे त्यांना नेमकं, या कोणत्याही गोष्टीची कल्पना न देता त्यांनी डायरेक्ट असा मोर्चा पुकारणं योग्य नव्हतं. होता का? नाही, योग्य नव्हतं तसं, कारण त्यांनी आधी आम्हाला एक सांगायला पाहिजे होतं नेमकं त्यांना काय हवं आहे, काय अपेक्षित आहे. कारण माझ्यापर्यंत ती गोष्ट पोचलेली नव्हती आणि डिरेक्टली त्यांनी येऊन असा मोर्चा पुकारणं बरोबर नव्हतं. परंतु आज तिकडे मोर्चासाठी त्यांनी सगळेजण त्यांचे बांधव जमा झालेले आहेत, तर येऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी दगडफेक झाली येण्याच्या शिवशाटीचे काही पदाधिकारी होते आणि आदिवासी समाजाचे काही त्यांच्याकडे मच्छीमार, आता हे जे मच्छीमार जमा झाले आहेत त्यांच्याकडे पुरावा नाही आहे की मच्छीमार आहेत किंवा यांच्याकडे मासेमारी करण्याची परवाना जो असतो तो नाही आहे. त्याच्यामुळे मे बी असं कोणीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने आले याबद्दल कदाचित होऊ शकतं असतं. जसं म्हणजे त्यांच्या जी दगडफेक झाली असेल किंवा मारामारी झाली असेल त्या भावनेने झाली असावी असं मला तरी वाटतं. जर त्या भावनेने नसेल झाली तरी त्या दोन्ही गटाचं चुकलेलं असेल, त्याच्यामुळे काही मारामारी झाल्या असेल तर माहीत नाही, कारण मी येण्याच्या आधीच्या गोष्टी घडल्या त्या. आल्याच्या नंतर आता जे मच्छीमार लोक इकडे जमा झालेले आहेत त्या लोकांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशाने जे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये पडतं, माझ्या विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये जे पडतं त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे. अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणती जोडायची आहेत, परवानगी केल्याशिवाय 10 किलोमीटरचा हा जो तलाव आहे या 10 किलोमीटरच्या परिसरातल्या लोकांनीच फक्त या तलावामध्ये मासेमारी करायची त्यांना अधिकार असतात. परंतु ते अधिकार आहे म्हणून त्याचा कसाही गैरवापर करता येऊ नये याच्याकरिता त्यांना एक परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी कशी घ्यायची आहे, काय कागदपत्र जोडायचे आहेत हे यांना सांगण्यात आलेलं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडनं आमच्याकडे अर्ज येणार नाही तोपर्यंत त्यांना परवानगी देता येत नाही, तेच त्यांना सांगितलं आहे. आणि जसे आमच्याकडे अर्ज प्राप्त होतील त्याची तपासणी केली जाईल आणि मग त्यांना परवानगी द्यावी लागते. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।